संघाला आणि तिथे मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज असताना चौकार मारून विजय संपादित केला विकास स्मृती पेटाली संघानं. थँक्यू रिवाल. तर आपण बोलूया लगेच आपण स्वागत कक्षाकडे ज्यांचे आगमन झाले, ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय आमचे कुणालदादा पाटील, सन्माननीय रुपेश मोहिते यांचा प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर या मंचावरती आहेत ते. तर मी विनंती करेन सन्माननीय अरुण दापोलकर यांनी विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण कुणालदादा यांचा सन्मान करावा. या कुणालदादा आपण प्रेझेंटर बॉक्समध्ये स्वागत कक्षामध्ये या. स्वागत आहे तुमचं. या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय अरुण दापोलकर यांच्या शुभास्ते आम्ही तुमचा योग्य ते सन्मान करू. बघू शकाल डॅशिंग व्यक्तिमत्व, फार कमी वयामध्ये नगरसेवक पदाचा भार आणि फार मोठी जबाबदारी कल्याण डोंबिवली शहराची स्वीकारताना जबरदस्त व्यक्तिमत्व. एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो कुणालदादांसाठी. आपल्या खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती. शॉल, प्रेमाची भेट आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही साहेबांचा इथे सन्मान करतोय. थँक्यू कुणालदादा, आपण आलात आणि आमचे रुपेश मोहिते यांच्यावरती प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आम्ही अजून एक सन्मान करू. सन्मानचे कल्याण डोंबिवलीचे आमचे उद्योजक सन्मान्य अनिल शेठ पाटील यांचं आगमन झालंय. मी अनिल शेठ पाटील विनंती करेन आपणही स्वागत कक्षामध्ये या. एक चांगलं व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली परिसरातील. एक मिनिट 2 मिनिट त्यांचं आगमन होते दादा. 1 मिनिट यांचं होते. तर सन्माननीय अनिल दादा पाटील यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करेन सन्मान करण्यासाठी. अनिल दादा पाटील उद्योजक आहेत. बुके देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतोय. फुलगुच्छ आणि प्रेमाची भेट आम्ही शॉल देतोय. या स्पर्धेमध्ये आपण आलात, दिलेल्या वेळेबद्दल तुमचं मनापासून आभार. असंच प्रेम कायम असू द्या स्पर्धेवरती, असंच प्रेम असू द्या आमच्या रवी शेठ पाटील यांच्यावरती. स्वागत करतोय आम्ही अनिल शेठ पाटील यांचा. उद्योजक आहेत, प्रसिद्ध उद्योजक, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर त्यांच्या समवेत आलेले नकुल भोईर यांचे शुभ आगमन झालंय. तर नकुल भोईर साहेबांनी विनंती करेन आपणही स्वागत कक्षामध्ये या, तुम्हाला आम्ही सन्मानित करू. एक जबरदस्त व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली परिसर. अजून एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय नकुल भोईर साहेबांचा आम्ही सन्मान करतोय. आमचे लाडके आयोजक माजी सरपंच रुपेश मोहिते यांच्या शुभ हस्ते फार कमी वेळामध्ये सरपंच पदाचा मान भूषवणारे आमचे सर्वांचे लाडके रुपेश मोहिते साहेबांचे शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय नकुल भोईर साहेबांना. थँक्यू साहेब आपण आल्याबद्दल. आणि शेवटचा सन्मान आम्ही करतोय शंकर जाधव. शंकर जाधव यांचं आगमन झाले. मी सुशील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शंकर जाधव यांचा सन्मान करावा. बघू शकाल स्क्रीनवरती आपण कुणालदादांना आणि शेठ पाटलांना बघू शकाल. आपण नकुल भोईर साहेबांना बघू शकाल, शंकर जाधव साहेबांना बघू शकाल. आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय सर्वांचे लाडके आमचे व्यक्तिमत्व सन्माननीय रवी शेठ पाटील साहेबांना बघू शकाल. जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरातील. यस, ग्रँड फिनाकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आम्ही सामन्यांचा साहेबांचा आम्ही सन्मान करतोय. धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल. धन्यवाद कुणाल दादा, धन्यवाद अनिल शेठ. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत, आयोजकांवरती प्रेम दाखवलं. यस, सकाळचे पत्रकार सन्माननीय कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालंय. तर पत्रकार म्हटलं तर आपला लोकशाहीचा घटक आहे. यस, तर आपण कुणाल दादा यावेळी जरा जोरदार टाळ्या होत्यात. रवी शेठ पाटील यांना शुभेच्छा देताना कुणाल दादा यांच्या शुभ हस्ते 10 फेब्रुवारी साहेबांचा वाढदिवस आणि आज मध्ये कुणाल दादा सदिच्छा भेट देण्यासाठी आणि साहेबांचा सन्मान करण्यासाठी. थँक्यू कुणाल दादा. असं प्रेम असू त्या स्पर्धेवरती सदिच्छा भेट देतात. कुणाल दादा शक्यतो रात्री निघत नाहीयेत, मात्र प्रेम आहे त्यांचं रुपेश मोहिते यांच्यावरती, बाराम पाटील साहेबांवरती. आणि आज रात्रीच्या वातावरणामध्ये सुद्धा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. धन्यवाद कुणाल दादा. कल्याण डोंबिवलीचे पुढचे भावी आमदार ज्यांच्याकडे बघू शकाल आपण, दमदार व्यक्तिमत्व, फार कमी वयाचे विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत ते. तर सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय रिवाल सरांकडे. यस रिवाल सर. थँक्यू सो मच. आपण पाहिलात पाहुण्यांचा आदर सत्कार इथे मात्र संपन्न झाला. आणि तर सामन्याचा सामनावीर, या सामन्यामध्ये अतिशय चांगला सामना जिंकला तो पेटाली संघाचा अक्षय केनी ठरला या सामन्याचा सामनावीर. तर सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे बक्षीस अवॉर्ड आपण सपूत करायचे आहे, प्रदान करायचं आहे.
तो अक्षय केनी या ठरला या सामन्याचा सामनावीर. येस अक्षय, व्हेरी वेल परफॉर्मन्स. 10 धावा आणि गोलंदाजच्या माध्यमातून 2 षटकं, 12 धावा आणि 2 सफलता. व्हेरी वेल परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग इनिंग अक्षय. हार्दिक अभिनंदन अक्षय. खरं अर्थानं आपण पाहिलं तर आपण अष्टपैलुता दाखवली या मैदानावर. ऑलराऊंडरची भूमिकेत आपण चांगली कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण स्वीकारलात. अतिशय चांगली स्पर्धा आहे. नक्कीच आपण पाहिलात तर आज आमचे या स्पर्धेचे ज्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली रविशेठ पाटील साहेब आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि आपण अंतिम फायनलपर्यंत पोहोचलात. कसं वाटतंय आपल्याला सर्वप्रथम फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि या आयोजनामध्ये सहभागी झाल्यानंतर? सर्वप्रथम दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आयोजनाचं बोललं तर खूपच सुंदर आयोजन केलं आहे. त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. माझा मित्र आहे त्या आतिश कोळी, अक्कू वगैरे यांनी प्रोत्साहन दिला की तुम्ही आमच्याकडे खेळा. आम्ही बोललो चालेल ठीक आहे येऊ. आणि मस्त आयोजन वगैरे खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे, धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट फायनल मॅच. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर मी सन्मान करण्यासाठी सकाळचे पत्रकार कृष्णाजी पाटील यांना मी स्वागत कक्षामध्ये आमंत्रित करतोय आणि सन्मान करतील. तर नक्कीच बालराम पाटील फार मेहनत घेत आहेत संपूर्ण 5 रात्रीमध्ये आयोजनासाठी. पूर्ण या व्यासपीठावर उपस्थित शेवटपर्यंत असतात ते बालराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आमचे सकाळचे पत्रकार साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. तर नक्कीच यानंतर मित्र आपण वळणार आहोत मेगा फायनल. अंतिम फायनलचा सामना या रजनीतला आणि त्याचे नाणेफेकी करतील आदरणीय ज्यांचा वाढदिवस 10 फेब्रुवारी संपन्न झाला. नुसतं वाढदिवस नाहीये तर त्यांनी या वाढदिवसाचं औचित्य साधून ही भली मोठी स्पर्धा, त्याचबरोबर उल्वे मॅरेथॉन, सेव्ह द वॉटर, जल है तो कल है. नक्कीच अतिशय चांगली त्यांनी संकल्पना खऱ्या अर्थानं अंमलात आणली आणि संपूर्ण उलवाडोड परिसर त्या संकल्पनेत सहभागी होत आहे. 25,000 ऑनलाईन स्पर्धक मात्र लहानांपासून थोरांपर्यंत सहभागी होता. नक्कीच मी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करतील. मेगा फायनल दिवाळे विरुद्ध पेटाली. पाच त्यांच्या जर्सीचा कलर सेम आलाय, यमक झुललाय. एकदा जोरदार टाळ्या दिवाळे आणि पेटाली संघासाठी. संदीप केनी 5 षटकांचा सामना. हेड कॉल पेटाली टीम. यस दॅट्स अ विनिंग टीम. टॉस विन पेटाली टीम. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण कराल. मेगा फायनलचा सामना आहे. तब्बल 1,50,000 रुपयाचा सवाल आहे. समोर असणारी ज्युपिटर स्कूटी आपण पाहू शकाल. एवढ्या साऱ्या बक्षिसा समोर असताना आपण मात्र या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखाल? समोर असेल दिवाळे संघ. नक्कीच चांगला संघ आहे. त्यांची गोलंदाजी खूप अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. तरी पण चांगला खेळ करायचा प्रयत्न करू आणि नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकू. कारण आम्हाला इथे संधी दिली. मी पुन्हा एकदा वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो की रविशेठ पाटील साहेबांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या होत्या मी. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं खूप खूप आभार. हेमंत नक्कीच हेमंत केने आपल्या संघामध्ये खेळतोय. संदीप, शेवटचा प्रश्न असेल. आपल्या संघानं आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे 2 ते 3 बाईक पटकावल्यात. या स्पर्धेमध्ये सुद्धा बाईक आहे. तर नक्कीच आपलं स्वप्न या स्पर्धेमध्ये बाईक पटकवण्याचं असेल का? बाईक तर म्हणजे आमच्या अगेन्स्ट लो स्कोरिंग झाला त्याच्यामुळे आमचा स्पर्धक कोणी बाईकसाठी नसेल कदाचित. पण तरी पण बघू, प्रयत्न करू. आणि नक्कीच आमचा मला तरी वाटतं अक्षय थोडासा पुढे असेल. बघूया, अक्षयकडून अपेक्षा आहे, बाकी कोणाकडून काय अपेक्षा नाहीत. कारण लो स्कोरिंग मॅचेस झालेत आमच्या अगेन्स्ट. तरी पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच संदीप केने, ऑल द बेस्ट. त्यानंतर दिवाळे गावचा बाहुबली आपण पाहतोय. आम्हाला असं पाहावं लागतंय आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा करतायत. आम्ही पाहिलीच साहेब गोलंदाजी, एवढे भरगच्च शरीरयष्टीचे एक खेळाडू एवढी चांगली परफॉर्मन्स करतायत. येस, आपल्या वाट्याला नक्कीच फलंदाजी आली आहे. समोर पेटाली संघ 5 षटकांचा सामना असेल. आपण पाहिला तर एकूण आपल्या
या मैदानावर आम्ही तर पाहतोय सर्वात जास्त प्रेक्षकांची गर्दी आपल्या गावाची वाटतोय, कारण सभोवताली टाळ्या आपल्या बाजूने वाजताय. काय म्हणाल? मी मगाशी सांगितलं की आमचा संघ पहिल्यांदाच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच टॉप 4 मध्ये आलेलो आणि फायनलमध्ये पण आता पोहोचलेलो आणि प्रेक्षक भरपूर उत्सुक आहेत की आपण फायनल इथून घेऊनच जायचे आहे आणि जरा मजा पण येते प्रेक्षक गावातल्याच आणि जवळचंच आपलं तरगर गाव आहे म्हणून अजून मजा येते खेळायला या आयोजनाबद्दल. नक्कीच आपलं पहिलंच स्वप्न असेल, कदाचित पहिल्यांदा आपण या मैदानावर फायनल पर्यंत प्रवेश केलात. आज मात्र मी तर म्हणेन ज्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित केली आहे, नांदाई माता तरगर. एकूण आपण पहिलं तरी या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं डोनेशन स्वीकारलं नाही, हे फार महत्त्वाची गोष्ट. तर या अशा स्पर्धेबद्दल आपलं काय विचार किंवा आपली काय प्रतिक्रिया असेल की कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही, विदाऊट डोनेशन ही स्पर्धा, एवढी मोठा नाईट स्पर्धा म्हटली तर फार खर्चाची बाब असते, काय म्हणाल आपण? प्रथमतः मी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, लेट का असे ना. तर आणि आयोजनाबद्दल बोलतो, खूप चांगलं आणि अप्रतिम आयोजन आहे आणि भरपूर मजा येते खेळायला आणि कुठलंच असं काही कमी पडून देत नाही साहेब. आणि एवढं चांगलं आयोजन बोलल्यावर अजून मजा येतेच. मोठी टुर्नामेंट आहे. साहेबांचं मी हार्दिक मनापासून आभार मानन की त्यांनी आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळायची संधी दिली. धन्यवाद. नक्कीच आपण फायनलच्या सामन्याला सुरुवात करूया. ऑल द बेस्ट फॉर मेगा फायनल. धन्यवाद रविशेठ साहेब, आपण हे असं नसतं व्हावं. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा या मेगा फायनलच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. तर नक्की आपण पाहू शकाल आमच्या LCD स्क्रीनवर, LCD स्क्रीनवर आपण पाहू शकाल भावपूर्ण श्रद्धांजली. इथे मात्र बॅनर, श्रद्धांजलीचं बॅनर सुद्धा आमचे PTC लाईव्ह यांनी इथे LCD वर पाहू शकाल. त्याची चांगली संकल्पना आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर मित्रो, खऱ्या अर्थानं 5 रात्रीची प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा आणि आपण ज्या सामन्याची वाट पाहत होतो या 5 रात्रीपासून, अर्थातच मेगा फिनायल, मेगा फायनलची रात्र, मेगा फायनलचा सामना येऊन आपल्या समोर पोहोचला आहे. तर नक्कीच आपण तुतारी वादक आमचे आप्पासाहेब डांगे ज्यांनी बक्षीस लावलं होतं 500 रुपयाचं, तुतारी वादकांसाठी बोलवा त्यांना. अशो आपण ते बक्षीस, तर नक्कीच तुतारी वादक घरी गेलेत. LCD वाल्याला देऊ शकता आपण. त्यांनी सांगितलं की LCD फार सुंदर आम्हाला आवडली, तर LCD वाल्याला बक्षीस ते 500 रुपयाचं देण्यात येणार आहे. LCD ऑपरेटर अर्थातच कोण असेल मालक, नवीन भाई आपण 500 रुपये घेण्यासाठी या आप्पासाहेब डांगे यांनी लावलेलं आगलं वेगळं पारितोषिक. कारण या स्पर्धेमध्ये आपण पंचांपासून, समालोचकांपासून, 12व्या खेळाडूपासून तुतारी वादक आणि आता मात्र LCD स्क्रीनवाल्याला सुद्धा पारितोषिक. क्या बात आहे. आप्पासाहेब डांगे साहेब घ्या, चला तुमच्या हस्ते द्या. इथे आहे LCD स्क्रीनवाला मालक. भाईजान आणि आपण पाहू शकाल LCD स्क्रीन आवडले आप्पासाहेब डांगे यांना आणि त्यांनी बक्षीस सुद्धा LCD स्क्रीनच्या मालकांना देण्यात आले आहे. 500 रुपयाचं बक्षीस इथे प्रदान केलं जातोय. तर नक्कीच हेमंत खेणे आपण नंतर अरुणजी दापोलकर यांचं बक्षीस घेण्यासाठी यायचं सामना झाल्यानंतर, कारण ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकारानं खातं खोललं होतं अरुणजी दापोलकर. संपूर्ण मेगा फायनल शेवटच्या सामन्यापर्यंत बक्षीस चालू असेल. सामना सुरू होईल. एकदा जोरदार टाळ्या वाजून या फायनलच्या पहिल्या चेंडूचं स्वागत करूया.
पहिला चेंडू फर्स्ट डिलिव्हरी नाव रिलीज काउंटिंग स्टार्ट 3, 2, 1 फर्स्ट डिलिव्हरी नाव निर्धाव चेंडूचा या ठिकाणी खेळ समाप्त होते. पहिला चेंडू निर्धाव कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. इथे मात्र मेगा फायनलचा सामना विकासमूर्ती पेटाले विरुद्ध ऋषभ 11 दिवाले. एका षटकामध्ये 3 षटकार एका षटकामध्ये 3 विकेट घेतले अप्पासाहेब डांगे. 2000 रुपयाचं बक्षीस. इथे मात्र जोरदार प्रहार चेंडू हवेमध्ये चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेनं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी पळून काढली. संदीप पाटीलचं कौतुक करावं लागेल. आणि इथे मात्र 2 धावा पळून काढल्यात. 2 धावा पळून काढल्या. 2 धावेनं संघाचं खातं खोललं. श्री गणेश झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 2. विजेंद्र कोहली प्रतीक कोहली. यस प्रशांत आमचे पिंट्या सुद्धा फार मेहनत घेताना आपण पाहिलं तर या 5 रात्रीमध्ये. हा चेंडू पाहूया. चेंडूचा सरळ डिप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. तिथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा पळून काढल्या. 2 धावेनं 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तर नक्कीच आपण थर्ड मॅनला एक बॅनर पाहू शकाल. माजी सरपंच सुनील दादा पाटील यांचा बॅनर आपण पाहू शकता. त्या बॅनरला जर चेंडू हिट झाला तर 5 षटकारानं तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट कडे एका धावेसाठी पाहायला मिळते. ही खरी ओळख आहे सुनील दादा पाटील यांची. कारण सुनील दादा पाटील यांनी समालोचकांना सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. सुनीलदादा पाटील यांनी पंचांना सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं. सुनीलदादा पाटील यांनी 12व्या खेळाडूला सुद्धा पारितोषिक दिलं होतं. ही ओळख आहे सुनील दादांची. आता मात्र बॅनरला हिट झालात तर 500 रुपयाचं बक्षीस चेंडूनं या ठिकाणी दिलं जाईल. धावसंख्या 5 पाहायला मिळते. पहिलं षटक ऋतिक केनी 55 पार करून चेंडू कार्पेट ड्राईव्ह डायरेक्ट चेंडू एस्टँडवर बदलला. परंतु चेंडू गोलंदाजाच्या कुठल्याही हाताला किंवा अंगाला स्पर्श न झाल्या कारणानं फलंदाज सुरक्षित. फलंदाज प्रतीक कोहली. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज प्रतीक कोहली आपण पाहू शकाल. परंतु इथे विजेंद्र कोहलीला पूर्णपणे जीवन सुरक्षित पाहायला मिळतोय. प्रतीक कोहलीनं हा चेंडू खेळला होता. निर्धाव चेंडू विजेंद्र नॉन स्ट्राईकला होता. आणि ऋतिक केणीनं या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना. पण कशा पद्धतीनं गोलंदाजी साकारली जाते मी म्हणेन ऋतिक केणीचा. त्याचे चांगल्या पहिला षटक फेकताना आपण पाहू शकाल. आणि इथे मात्र मेहनत घ्यावी लागेल. इथे प्रयत्न करावं लागेल. कोण असेल पहिल्या क्रमांकाचा विजेता कोण असेल दुसऱ्या क्रमांकाचा विजेता इथे हा सामना आपल्याला नक्कीच सांगून जाईल. चेंडू पुन्हा एकदा लेग कट केली. डायरेक्ट हिट. वॉट अ फिल्डिंग. अप्रतिम फलंदाजी. अक्षय केनीच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज धावबाद. प्रतीक कोहली फलंदाज बाद होतोय. कशा पद्धतीनं कामगिरी केली आहे आपण ऍक्शन रिप्ला पाहू शकता. कशा चेंडूनं पकडली. चेंडूची डायरेक्ट फेकी. कॉन्फिडन्स फार महत्वाचं असतं आणि ते कॉन्फिडन्स पाहायला मिळालं. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फलंदाज बाद. त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. मी म्हणेन सातत्याने सांगेल की आपल्याकडे गोलंदाजी जेवढी चांगली आहे आपल्याकडे फलंदाजी जेवढी चांगली आहे तेवढं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं असावं. क्षेत्ररक्षण ही फार महत्वाचं असेल. कारण या स्पर्धेमध्ये आमच्या आयोजकांनी आकर्षक बक्षीस ठेवलंय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी बेस्ट फिल्डर अवॉर्ड. आणि ते बक्षीस आहे LCD TV. पहा बऱ्याच ठिकाणी फक्त फलंदाज आणि गोलंदाजांना LCD TV दिली जाते. परंतु इथे क्षेत्ररक्षकाला सुद्धा LCD TV नक्कीच दिली जाईल. हे खास वैशिष्ट्य आहे या आयोजनाचं. नक्कीच प्रेक्षकांसाठी बक्षीस. प्रेक्षकांनी झेल टिपला तर आप्पासाहेब डांगे यांच्याकडनं 500 रुपये. क्या बात आहे. आप्पासाहेब डांगे चालतं बोलतं ATM 24 hours. झेल बाद न यानंतर पाहिलं तर प्रेक्षकांना असं वाटत होतं कदाचित आपल्याकडे झेल येतोय की काय. परंतु इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज विजेंद्रची ST गोल दांडी गोल. फलंदाज बाद.
त्रिफलाचित फलंदाज बाद होतोय विजेंद्र. पहा जशा पद्धतीनं प्रतीक कोहली बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ लगेच विजेंद्र कोहली सुद्धा मैदान सोडताना पाहायला मिळतोय. त्रिफलाचित फलंदाज बाद. कौतुक आणि कौतुक केलं जातोय ऋतिक केणीचं. ज्या ऋतिक केणीनं पहिल्या षटकामध्ये 5 धावा फक्त आणि फक्त 5 आतापर्यंत खर्च केल्यात आणि फक्त या ठिकाणी फलंदाज बाद केले आहेत 2. सलामीची जोडी मैदानातून परतण्यास भाग पाडलं प्रतीकनं. ऋतिक केणीनं माफी ऋतिक केणीला मिळालेल्या 2 सफलता 5 धावा. नवीन फलंदाज मैदानात येतोय जयेश कोहली. दोन्ही खेळाडूंची जर्सी सेम आहे परंतु इथे जयेशनं पहिल्या चेंडूवर प्रार. बॅक टू बॅक सेकंड विकेट. दुसरा फलंदाज बाद. इथे जर तिसरा फलंदाज बाद केला गोलंदाजाने तर अप्पासाहेब डांगे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. झेल टिपणारा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल संदीप पाटील. तिसरा विकेट पटकावला तर 2000 रुपये दिले जातील आणि प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 500 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांची खैराट. नक्कीच आमचे प्रेक्षकही पाहत असतील की समालोचन कमी आणि बक्षिसं जास्त दिली जात आहेत या मैदानावर परंतु आप्पासाहेब डांगे रात्रीच्या या वेळेमध्ये सुद्धा त्यांचं ATM ओपन आहे. धावसंख्या पहिलीत तर धावसंख्या थांबली जाते. 5 धावा धावफलकावर एकूण लागले ते पेटाली संघ. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पेटाली संघाचा ऋतिक केणी त्यानंतर हेमंत केणी. हेमंत केणीनं बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक. जेल खाली क्षेत्ररक्षक खुड जेल होता. अप्पासाहेब डांगेंचं बक्षीस मात्र जवळपास होतं परंतु चेंडू निघाला थडम्यांच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. आपण पाहतोय सर्वांच्या नजरा अप्पासाहेब डांगे यांच्यावर आहेत. आज मात्र खेळाडूंना पूर्णपणे समर्थन देत आहेत. खेळाडूंचं समर्थन वाढवत आहेत. मनोबल वाढवण्याचं काम केलं जातोय अप्पासाहेब साहेबांच्या वतीनं. इथे 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर 9. 4 न वाढल्यानंतर 9 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. किती कॉन्फिडंटली स्ट्रोक. अप्रतिम नेत्रदीपक फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सेकंड चौकार. दुसरा चौकार पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. येस कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. आत्मविश्वास हे फार महत्वाचं असतं आणि इथे फलंदाजानं आत्मविश्वास दाखवलं. वैभव कोहलीनं बॅक टू बॅक मारलेले 2 चौकार. अगदी पॅडल स्वीपचे 2 चौकार गुडघाट जमिनीलगत टेकून. चेंडू पार रिव्हर्सिव्हचा प्रयत्न केला. मी म्हणेन खराब प्रयत्न असेल. कॉन्फिडन्स अति झाला. ओव्हर कॉन्फिडन्स झाला मी म्हणेन आणि तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्सिव्हचा खेळणारा हा फटका इथे निर्धाव चेंडू देऊन जातोय. निर्धाव चेंडू कारण असं म्हटलं जातं अगर घी सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है असंही म्हटलं जातं. कहावत आहे हिंदीमध्ये. परंतु आता मात्र आडव्या बॅटने केलाय. सरळ बॅटने केलाय. चेंडू जातोय सीमा पार डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. पहा या ठिकाणी मैदानावर जल्लोष आणि जल्लोष. तिसरा चौकार आला असता परंतु 1 चेंडू निर्धाव गेला. अप्पासाहेब डांगे लावलेलं पारितोषिक इथे मात्र मिळेलच खेळाडूंना. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. खेळाडूंसाठी फार मोठी या ठिकाणी मेजवानी असेल. धावसंख्या धावफलकावर एकूण 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. मित्रांनो हरून पण जिंकतो तो बादशाह असतो असं म्हटलं जातं आणि इथे मात्र चांगली कामगिरी करण्यासाठी नक्कीच आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करू शकेल. इथे चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या स्वप्नांना सांगू नका की तुमच्या समोर अडचणी किती आहेत. त्या अडचणींना नक्की सांगा की तुमचे स्वप्न किती महान आहेत. विजयाची स्वप्न पाहावी लागतील. आरके ट्रॉफी तरगर 2019 ही सुंदर स्पर्धा आणि या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी हा चाललेला अंतिम सामना. आडव्या बॅटने खेळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. पण ज्या पद्धतीनं हेमंत केणीनं बॅक टू बॅक 2 चौकार हेमंत केणीवर आलेत. नंतर निर्धाव चेंडू त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त. हेमंतवर आलेल्या 12 धावा. ऋतिक केणीवर आलेल्या 5 धावा आणि एकूण 17 धावा 2 षटकामध्ये. तिसरं षटक
अक्षय केनी व्हेरी नाईस लाईन, व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. इथे मात्र अक्षय केनीचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. 2 चेंडू निर्धाव फेकलेत अक्षय केनीनं. धावसंख्या धावफलकावर एकूण थांबली जाते ती फक्त 17. आता ओव्हर स्टेप झाला फलंदाज. तिथे यष्टीरक्षकानं आपली कामगिरी अप्रतिम केली संदेशनं आणि फलंदाज एकूण बाद झाला. तिसरा या मैदानातून बाहेर जातोय. तिसरा फलंदाज बाद. 17 धावा. अतिशय चांगली स्पर्धा. आपण सभोवताली प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी संधी असेल परंतु प्रेक्षक वाट पाहतायत अप्पासाहेब डांगे यांचं बक्षीस कधी आपल्याला मिळेल. रात्रीची स्पर्धा, कारण 500 रुपये मित्रांनो. 500 रुपये म्हटलं तर फार मोठी रक्कम आहे. आणि अशी स्पर्धा आपण पाहिली होती. नक्कीच बदलापूर परिसरामध्ये एक झेल प्रेक्षकांसाठी तब्बल 51,000 रुपये लावले होते त्या स्पर्धेमध्ये. ही क्रिकेटची ओळख आहे आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचं नक्कीच आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. टायगर रजनी स्पर्धेमध्ये सिद्धी करवले आणि घोट संघानं या आपल्या रायगडच्या संघानं अंतिम फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ही फार मोठी ओळख आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली तर अप्पासाहेब डांगे यांच्याकडनं 1,000 रुपये. पहिल्या चेंडूवर विकेट पटकावली तर अप्पासाहेब डांगे यांच्याकडनं 1,000. वारंवार बक्षिसं लावली जात आहेत. इथे मात्र अप्पासाहेब डांगे हॅलो चेंडू निर्धाव. पुढील चेंडू. हा चेंडू मिस टायमिंग शॉट. झेलखाली क्षेत्राची झेल टिपतोय. फलंदाज अक्षय केनीला पुन्हा एकदा मिळालेली सफलता. अप्रतिम गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय. याच दरम्यान करसन केनी आपल्याला विनंती असेल, आमचे रुपेश मोहिते आपल्याला आमंत्रित करतायत की या पण व्यासपीठावर. इथे पहा किती चांगला झेल टिपलाय. ऍक्शन रिप्लाय पाहू शकाल कशा पद्धतीने झेल टिपलाय. स्वतः गोलंदाजच्या फॉलोमध्ये अक्षय केनीनं मिळालेली दुसरी सफलता. आणि पेटाली संघाची एकूण धारदार गोलंदाजी, अगदी वाखाणण्याची गोलंदाजी पाहायला मिळाली या फायनलच्या सामन्यामध्ये. कारण अक्षय केनीनं विचार केला तर आतापर्यंत एकही धाव दिली नाही. सचिन 5 चेंडू फेकलेत, 2 सफलता, एकही धाव नाही. या स्पर्धेतला पुन्हा एकदा दुसरा निर्धाव षटक फेकेल का अक्षय, हे पाहणंही फार गरजेचं असेल. हा प्रश्नचिन्ह तमाम क्रीडा रसिकांच्या मनात निर्माण झाला असेल. अक्षय केनी मॅन्डेटरी अर्थात बघितलं तर मेडन षटक फेकण्याच्या उंबरठ्यावर काय घडेल, काय बिघडेल. जोरदार टाळ्या अक्षय केनीसाठी. या स्पर्धेतला निर्धाव षटक. या स्पर्धेतला अक्षय केनीनं निर्धाव षटक फेकला. एकही धाव न देता 2 सफलता. व्हॉट ए बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी वेल बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी, वाखाणण्याजोग गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय केनीच्या माध्यमातून. व्हेरी वेल परफॉर्मन्स अक्षय. नक्कीच निर्धाव षटक फेकलं. धावा 3 षटक 17. आपण पाहू शकाल पीटीसीच्या माध्यमातून चंद्राला सुद्धा कॅच केलंय. यस, कॅच द मून. चंद्र कशा पद्धतीनं चंद्रकोर या LCD स्क्रीनवर आपण पाहू शकाल. 5% चंद्रकोर स्क्रीन. इथे मात्र आपण आकाशात सुद्धा पाहू शकता प्रत्यक्षात. त्यानंतर LCD स्क्रीनवर. हीच तर खरी ओळख आहे. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाला क्षणचित्र ही टिपली जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी वेल किरण दलवी, केतन दलवी. नक्कीच अक्षय, सर्व टीम त्यांची मुन्ना, सर्वांचं मी कौतुक करेन. संदीप वासकर. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. 17 धावा, 4थं षटक. गोलंदाज 4थं षटक घेऊन येतोय प्रथमेश केनी. युवा गोलंदाज प्रथमेश केनी पहिला चेंडू फेकतोय. इथे मात्र प्रथमेशचा हा चेंडू पंचांनी स्वैर अर्थातच वाईट अतिरिक्त धावेचा या ठिकाणी घोषित केल्यानंतर 1 धाव मिळाली जाते. 1 धाव वाढली. 18 धावा धावफलकावर एकूण पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे मात्र जोरदार ताकद वापरली या फटक्यामध्ये. चेंडू जातोय. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय की फलंदाज झेल टिपला जातोय. आणि या पेटाली संघाच्या विरोधात आपण पाहू शकाल दिवाले संघाची ही 6वी विकेट, 6वी सफलता मिळाली पेटाली संघाला. 6वा गडी बाद झालाय.
किती कशा प्रकारे अडचणीत सापडलाय हा दिवाले संघ, ज्या दिवाले संघाकडनं फार अपेक्षा होत्या आपल्या तमाम समर्थकांकडनं, कारण धावसंख्या 14 षटक आणि धावफलकावर एकूण 18 धावा, 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तब्बल 6 फलंदाज मैदानातून बाहेर गेले आहेत. एकमेव वैभव कोले इथे मात्र प्रयत्न करतोय, खेळण्यासाठी झंजतोय. नक्कीच आता फार मेहनत करावी लागेल इथे दिवाले संघाला, कारण क्षेत्र कोणतेही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर आपले प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. यश संपादित करण्यासाठी कष्ट आणि मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा घ्यावी लागेल. इथे संघ बॅकफुटवर गेलाय. मी म्हणेन दिवाले संघ फलंदाच्या माध्यमातून हा चेंडू नक्कीच दिला दणका आणि चेंडू गेला डीप मिड विकेट कॉर्नरच्या दिशेनं. हा दणदणीत आरके ट्रॉफी 2019 मधला खणखणीत षटकार. षटकारानं पुन्हा धावसंख्या थांबलेली धावसंख्या, ज्या धावसंख्येला अडथळा निर्माण झाला होता, व्यत्यय आला होता, ती धावसंख्या आता वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 24 या धावसंख्येवर. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, चांगले क्षेत्ररक्षण इथे मध्ये यश शॉट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. तत्पूर्वी एक धाव मिळाली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या हलवलुका होईना. पुन्हा एकदा वाढते. 25 धावा धावफलकावर लागल्या जाते. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावर या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. पहा मित्रांनो, युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पेस USA च्या माध्यमातून मानद डॉक्टरेट पदवी ज्यांना बहाल करण्यात आली. अर्थातच जी पदवी बहाल करताना आपण पाहिलं तर बरेच मंडळी इथे मध्ये दिग्गज मंडळी उपस्थित होती आणि त्यांच्या समोर ही डॉक्टरेट मानद पदवी प्रीतमदादा म्हात्रे साहेबांना बहाल करण्यात आली आणि डॉक्टर प्रीतमदादा म्हात्रे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना चौथ्या षटकातला पुढील चेंडू मी म्हणेन खेळण्यासाठी सज्ज असेल. समोर एक दिवाले गावचा बाहुबली, दिवाले गावचा एक तडाखे बंद फलंदाज आपण पाहू शकाल परेश कोहली. चेंडू व्हेरी वेल व्हेरी गुड लाईन, अप्रतिम चेंडू. प्रथमेश केनी ज्यानं 19व्या वर्षात पदार्पण केलेला युवा गोलंदाज, रायझिंग प्लेअर, उदयमुख खेळाडू इथे मात्र दिवाले संघाचा खेळताना पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावर. पण दिवाले संघाची ओळख मच्छिंद्र सरांनी मागाशी सांगितलं की दिवाले गाव म्हणजे दिवाले गावाचा बँजो पथक आणि दिवाले गाव म्हणजे दिवाले गावाची मच्छी. या दोन गोष्टीमध्ये फेमस प्रसिद्ध असणारा हा गाव इथे मात्र अंतिम फायनलचा सामना खेळत असताना लॉंग ऑफच्या दिशेनं हा चेंडू खेळून काढतो. 4 धावांसाठी चौकार. एकूण धावसंख्या चौकारानं वाढली. सचिन धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. 29 धावा, 4 षटकांचा खेळ समाप्त. 29 धावा धावफलकावर. पहा इथे मात्र फलंदाज परेश कोहली आणि फलंदाज वैभव कोहली हे प्रयत्न करतायत. अजूनही काही बिघडलं नाही, अजूनही सामना बॅलन्स आहे. कारण इथे मात्र प्रयत्नच करावे लागतील. कारण शेवटचा स्लॉगवरचं षटक असेल आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये इथे जिंकण्यासाठी समोर संघाला मोठं टार्गेट ठेवण्यासाठी फार मेहनत करावी लागेल या दोन फलंदाजांना. धावसंख्या 4 षटकं आणि मात्र 29 धावांची गरज. आमचे राहुल शिरसाट दिवाले गावचे दिवाले संघाला समर्थन देताना आता मात्र पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पहा शॉट पॉइंट कडे सहजरित्या खेळून काढलाय, परंतु इथे मिळाली एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. 30 धावा. षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल अप्पासाहेब डांगे यांच्या वतीनं. षटकारासाठी 500 रुपये. पहा अजूनही बक्षिसांची खैराट. षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस अप्पासाहेब डांगे. पहा आपण पाहू शकाल या आयोजनामध्ये खरं तर पाहिलं तर अंतिम षटक सुरू असेल अक्षय केणीचं आणि गोलंदाज अक्षय केणी समोर फलंदाज हार्ड हिटर परेश कोहली. फुटवर्कचा वापर केला परेशनं. ऑफस्टंपला निघाला. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याकडे फुटवर्कचा वापर त्याचबरोबर चेंडूवरची नजर
पदतालित्य, चेंडूवरची नजर आणि आपल्याकडे असणारा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, या साऱ्या गोष्टी आपल्याला एक यशस्वी फलंदाज म्हणून होण्यासाठी पात्र असतात. परंतु इथे चेंडू लेग बायची मिळाली एक धाव, लेग बायची आलेली एक धाव संघा धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. मैदानावर आपण पाहू शकाल लालमय वातावरण, रिव्हर्सी खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, पंचांचा इशारा येतोय, फलंदाज एक बाद होणार, मैदानातून बाहेर. अर्थातच 7वी विकेट, 7वा फलंदाज, 7वा फलंदाज बाद होत आहे. आपण बघितलं तर मैदानाचा विचार केला, लालमय वातावरण, शेतकरी कामगार पक्षाचे लाल बावटे अभिमानानं डोलताना फडकताना मैदानावर पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो, शेतकरी कामगार पक्ष एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील विधानसभेवर हॅट्रिक मारून अजूनही प्रतिनिधित्व करतायत. मग गणपतराव देशमुख सांगली यांचं तर मी रेकॉर्ड सांगेलच, कारण जे तब्बल या पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना 55 वर्ष विधानसभेवर 1962 पासून निवडून येत आहेत. क्या बात आहे, हीच तर खरी ओळख आहे, हीच तर खरी ओळख आहे. धावसंख्या धावफलकावर एकूण 31. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 3 ऑगस्ट 1947 रोजी बैठक बोलवून संस्थापक शंकरराव मोरे आणि शेका पक्षाची बीजे रोवणारे तात्यासाहेब जेदे, नक्कीच स्वातंत्र्योत्तर काळात या दिग्गज व्यक्तिमत्वाने या पक्षाची निर्मिती केली. मित्रांनो, तात्यासाहेब जेदे, भाऊसाहेब राऊत, तुलसीदास जाधव इत्यादी समविचारी मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाची निर्मिती केली. ही खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे. हा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची संमती न होता चेंडू बाईच्या स्वरूपात, धावसंख्या बाबेसाहेब बॅटकटच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावांचा इशारा येतोय. चौकार. अप्पासाहेब तुम्ही थांबा, मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करा, मॅच चालू आहे, थांबा ना 2 मिनिटं. तुम्ही सारखे डिस्टर्ब करू नका, मॅच चांगला आहे. धावसंख्या धावफलकावर 35, इथे मात्र पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. 35 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इथे पुढील चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, वारंवार विकेट आणि विकेट गमवत असताना 7 फलंदाज बाद झालेत. एकूण 8वा फलंदाज पुन्हा एकदा मैदानातून बाहेर होतोय. तर नक्कीच जसं जसं वेळ मिळेल शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगितला जातोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं या मंडळींनी ज्या पद्धतीनं बैठक बोलवून, भारत शेतीप्रधान देश असून सुद्धा स्वातंत्र्योत्तर काळात या नेत्यांनी औद्योगिकरणाचे स्वप्न पाहिले होते, परंतु यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असून सुद्धा मी म्हणेन दुर्लक्ष झालेल्या शेतीवर पुन्हा एकदा या विचारवंत मंडळीने एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाची निर्मिती केली. आणि आज मात्र त्या शेतकरी कामगार पक्षाची पूर्णपणे बांधणी या समविचारी मंडळी करीत आहेत. मग विवेकानंद पाटील साहेब, पनवेल उरणचे माजी आमदार सुद्धा आपण पाहू शकाल. इथे चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय थर्डमॅनच्या दिशेनं 4 धावांसाठी. चौकार. तर नक्कीच बाळराम पाटील साहेब, पेनचे आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष सन्मान्य अर्थ सर्वांचे लाडके भाऊ जयम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती नक्कीच विद्यमान सदस्य म्हणून ज्यांची ओळख काशीनाथ पाटील साहेब, आणि आज मात्र या व्यासपीठावर रविशेठ पाटील, जयम म्हात्रे साहेबांचे सुपुत्र प्रीतमदादा म्हात्रे, बाळराम पाटील अशी कित्येक अनेक मंडळी गावोगावी या शेतकरी कामगार पक्षाची पूर्णपणे या ठिकाणी बांधिलकी केली जाते. बॅक टू क्रिकेट. नक्कीच पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पहिलं सत्र आनंद घेतला. धावसंख्या धावफलकावर एकूण 39 धावा. या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये आलेल्या एकूण धावा आपल्या माहितीसाठी सांगेल. अक्षय केनीच्या षटकात आल्या सचिन धावा 10 धावा. लगेच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अप्पासाहेब डांगे यांचाही शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे. उलवाड नोट संघटक म्हणून ज्यांची कार्यसम्राट ओळख आहे आणि त्यांचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे जुने पहिले कार्यकर्ते. तर नक्कीच थँक्यू सो मच. पूर्ण इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत दिवाले संघाच्या
39 आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये विकासमूर्ती पेटाली संघासोबत आव्हान ठेवलंय ते 40 धावांचं येणाऱ्या 5 षटकामध्ये. पहिलं सत्र समाप्त. LCD स्क्रीनवर मालिका वीर लाल कलरची अर्थातच ज्युपिटर स्कूटी सुद्धा आपण पाहू शकाल. सर्व काही लालमय वातावरण निर्माण केलं या आयोजकांनी. या आयोजकांचं मी भरभरून कौतुक करेन. तर करसन केनी पेठाले तर आमचे युवा कार्यकर्ते बाळराम पाटील यांचे सुपुत्र आशिष पाटील यांना विनंती करेन की आपण शिवसेना पनवेल विधानसभा उपाध्यक्ष करसन केनी पेठाले यांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. तर नक्कीच बाळराम पाटील यांचे सुपुत्र आशू पाहू शकाल, ज्यांच्या माध्यमातून फार मोठी मेहनत घेतली या आयोजनासाठी आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी अनाउन्समेंट केलं मच्छिंद्र सर की हे सर्व आयोजकांना आणि समालोचकांना गोवा या ठिकाणी फिरायला घेऊन जाणार आहेत. क्या बात आहे. सर्व गोवा या ठिकाणी आमचं समालोचन कक्ष आमचे आयोजक रवाना होतील काही दिवसांनी. तर तेच आशिष पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करसन केनी पेठाली शिवसेना पनवेल विधानसभा उपाध्यक्षांचा यथोचित मान सन्मान. त्यानंतर तलोजा गावातील परेश राजे आपण सुद्धा या स्वागत कक्षामध्ये. प्रेमाचा मान सन्मान आपण करायचं आहे. प्रेमाचा मान सन्मान आपण स्वीकारावा. थँक्यू सो मच. आशिष पाटील यांना आपण पाहू शकाल. क्रिकेटवर प्रेम आणि स्टार खेळाडू त्याचबरोबर स्टार अभिनेता सलमान खान यांचे फार निकट वर्ग आहेत आशिष पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र परेश राजे तलोजा यांचा यथोचित मान सन्मान केला जातो आहे. थँक्यू सो मच अशू. यस बॅक टू क्रिकेट. सेकंड सत्राकडे आपण वळूया. तत्पूर्वी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक ज्यांनी 2 रात्रीमध्ये अतिशय चांगली सेवा दिली या स्पर्धेसाठी. आणि पुन्हा एकदा जाता या दुसऱ्या सत्राकडे मी आयोजकांचं भरभरून कौतुक करेन की या 5 रात्रीमध्ये आम्हा समालोचकांना इथे या व्यासपीठावर संधी दिली. धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया. रिवाज चलेंगे मैदान के ऊपर 40 रन का लक्ष्य मेगा फाने का मुकाबला और अंतिम दौर क्रिकेट ट्रॉफी 2019 का पर यादगार सफर. जीत के लिए 40 की आवश्यकता. आसान सा मुकाबला. बीच में परेश का स्वागत का पहले गेंद के ऊपर खिलाड़ी वहां से मौजूद है. जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक 1 रन का इजाफा होता हुआ. देखिए खूबसूरत ट्रॉफी यहाँ पर और इस ट्रॉफी को कौन उठाएगा इसका जवाब आज मिलेगा. यहाँ पर कौन बनेगा चैंपियन. 384 के लिए 32 टीमों का यहाँ पर शरीक होने का यहाँ पर मान सम्मान और क्रिकेट ट्रॉफी 2019 का यहाँ पर यादगार सफर. आज यहाँ पर मुकाबला अंतिम दौर में ये सफर आता हुआ. 5 रजनी की प्रतियोगिता धीरे धीरे यहाँ पर अंतिम दौर में निकलती हुई. दर्शकों की तादाद काफी मात्रा में और विलास जी घरत पापड़ी का पड़ा इस प्रतियोगिता को शुभकामनाएं दे रहे. उनके ओर से लगातार 3 छक्कों के लिए यहाँ पर बल्लेबाज के लिए पेटाली टीम के लिए एक सुनहरा मौका होगा, जिनके माध्यम से यहाँ पर 3 गेंद में 3 छक्के लगाएंगे तो नगद आपको 3000 का इनाम दिया जाएगा. विलास जी घरत इनके ओर से स्वागत है आपका. अच्छी गेंद ऑन साइड में खेलने का इरादा था. यहाँ पर बैकवर्ड पर खेलना ज्यादा पसंद करते हैं यहाँ पर बल्लेबाज. नतीजा आपके सामने डॉट की समाप्ति. बहुत ही शानदार मुकाबला. 40 रन की आवश्यकता. मेगा फाने का चलता मुकाबला दर्शकों का बीच मैदान के ऊपर. और मुकाबला किस प्रकार होगा, जिस प्रकार से पहला मुकाबला हमने देखा था उसी कगार पर चलेगा मुकाबला. ये उम्मीद रखते हुए दर्शक, चांद रखते हुए और मंशा रखते हुए अरबिक गेंदबाजी पर आते हुए पीवन का पहला ओवर फेंकने के लिए बिल्कुल परेश कोहली जो कप्तान है और सेकंड पर बल्लेबाज यहाँ पर अक्षय केनी मैदान के ऊपर. अक्षय के लिए गेंद ऑन साइड में खेला. इस गेंद को समय नहीं कर पाया पर बैट ठीक से बल्ले के ऊपर गेंद नहीं पा रहे. नतीजा आपके सामने डॉट गेंद की समा यहाँ पर 1 रन का इजाफा होता हुआ. इक्का दुक्का से की रफ्तार बढ़ती हुई परेश कोहली ने इससे पहले भी इस प्रतियोगिता में प्रभावित किया था. गेंदबाजी में उन्होंने बहुत ही शानदार गेंदबाज की थी. नपीतुली गेंदबाज के लिए जाने चले. उम्दा प्रेशर रहा था पिछले मुकाबले में. अब इस प्रकार किस प्रकार गेंदबाज करेंगे ये भी चिंता का विषय रहेगा. परेश कोहली एक अच्छे कप्तान है, कई साल क्रिकेट का तजुर्बा है और कसी भी मंजीवी गेंदबाज करने के लिए मशहूर गेंदबाज माने जाते हैं और उसी अंदाज में गेंदबाजी चलती हुई. आपकी बार बैकवर्ड पर जाकर स्क्वायर करने की कोशिश. बहुत ही शानदार गेंदबाज का मुजाहरा. हार गेंद के बताने की गूंज उठ रही है, चीखों से गूंज रहा है मैदान यहाँ पर, क्योंकि ये मेगा फाइनल का मुकाबला है. कौन बनेगा चैंपियन. काफी साल बाद इस प्रतियोगिता में शरीक हुई ये टीम, यानी कि दीवार टीम को मौका मिला और पेटा टीम को भी मौका मिला यहाँ पर. लेकिन जवाब मिलेगा आपको कौन बनेगा चैंपियन. बड़ा मुकाबला, बड़े दर्शक और बड़े पैमाने पर दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठाते हैं. प्रतियोगिता के माध्यम से क्रिकेट ट्रॉफी 2019 का यह अंतिम दौर और यादगार सफर. इस बीच अगली गेंद परेशी गेंद यहाँ पर इनसाइडर के माध्यम से बहुत ही शानदार शॉट. खिलाड़ी वहां पर मौजूद, पहुंच से बाहर गेंद निकल चुका पर पहला बेहतरीन शॉट. सीधा 4 रन.
परेश को सोचने पर विपक्ष के यहाँ पर एक्शन रिप्ले देखना बिल्कुल पसंद करना चाहेंगे। यहाँ पर देखिए स्लो मोशन में किस प्रकार गेंद को खेला, बैकफुट पर बल्लेबाज इनसाइड और माध्यम से यहाँ पर बेहतरीन शॉट और गेंद सीमा पर चौकार के लिए यहाँ पर। तो रिवाल से गुजारिश करेंगे इस ओवर के बाद हमारे साहब की जो भी अलाउंसमेंट है उसे पूरी करें, क्योंकि कमेंट्री के दौरान अलाउंसमेंट करना हमारे लिए अच्छी बात नहीं होती है, रिदम हमारा टूट जाता है। आपस साहब बिल्कुल करेंगे इस ओवर के बाद आपके अलाउंसमेंट। अच्छी गेंद, बहुत ही शानदार तरीके से गेंद को एग्जीक्यूट किया था परेश गेंद के नीचे और यहां से डॉट की समाप्ति दर्शन अच्छी ओवर का समापन होता हुआ और परेश के पहले ओवर का समापन हुआ। एक ओवर की समाप्ति के बाद तत्पश्चात टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान के पर मैच 6 रन। ये देखिए स्क्रीन पर दिखाया जा रहा है पर श्रद्धांजलि 42 शहीद हुए हमारे आज जवान, उनको श्रद्धांजलि अर्पित कर दी पीटीसी के माध्यम से। ये उनका संकल्प स्क्रीन के ऊपर हम देख पाएंगे और पूरा देश आज यहाँ पर संदीप भास्कर ने यहाँ पर एडिट किया ये फोटोग्राफ हम देख पा रहे हैं। यस रिवाल सर, नक्कीच मच्छिंद्र सर, आपण पाहिलं तर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जोश किंवा उत्साह आला होता, परंतु जसं प्रीतम दादा म्हात्रेंनी इथे आल्यानंतर सांगितलं की मी स्वतःनी स्वागत सुद्धा स्वीकारलं नाही, त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी सुद्धा बंद झाली, डीजे सुद्धा बंद झाला। हे खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आणि या जाहीर निषेधचा आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय। काय म्हणणार मच्छिंद्र सर? 24 गेंद 34 रन की आवश्यकता, मुकाबला अभी कहां पर बड़ा होगा। जिस प्रकार की गेंदबाजी हुई, एक चौका लगाने के बाद भी मैच 6 रन खर्च किए, ये भी एक अपने अपने उपलब्धि थी गेंदबाज के बदौले पर। बहुत ही शानदार गेंदबाजी रही और की समाप्ति टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 40 रन का लक्ष्य मद्देनजर रखते हुए और की समाप्ति के बाद 6 रन महज यहाँ पर आता हुआ। एक चौका शरीक इस पहले ओवर में। निश्चित तौर पर व्हाट्सएप के ऊपर कई मैसेज हमें आ पा रहे, लेकिन हमें पूरा यहाँ पर सब बंद किया है। डीजे हो हमारे फटाखों की आतिशबाजी। ये देखिए बढ़िया शॉट, लेकिन यहाँ पर खिलाड़ी मौजूद, यहां से बनेगा विकेट नंबर पहला और पहला विकेट मैदान से बाहर। दीवाली टीम को मिलती सफलता और पेटाली को लगता हुआ ये पहला सदमा। अक्षय के पारिकांत यहाँ पर खराब शॉट का सिलेक्शन, बैकफुट पर ज्यादा खेलना पसंद करते हैं अक्षय, और अक्षय के आउटर के बाद हेमंत के देखिए अब जिम्मेदारी यहाँ पर बढ़ती हुई। 20 सफर में 7 छोड़ दिया यहाँ पर बहुत ही अहम मुकाबले में, और ग्रैंड फिनाले में 7 छोड़ दिया यहाँ पर बल्लेबाज अक्षय ने। अक्षय की बल्लेबाजी पिछले मुकाबले में शानदार रही थी, लेकिन इस मुकाबले में प्रभावित नहीं कर पाए। नतीजा आपके सामने यहाँ पर एक विकेट का नुकसान होता हुआ। ये देखिए चेक भी आ चुके यहाँ पर, रुपेश मोहिती चेक लाते हुए। एक चेक यहाँ पर फोटोग्राफी के लिए इस्तेमाल किए जाएंगे नबल की बैंक में। और ये बड़ा जिक्र करूंगा मैं इस साल के ट्रॉफी 2019 के यादगार सफर का, काफी बड़ा ये सफर रहा हमारा। 5 रातों की रजनी यहाँ पर अंतिम दौर में धीरे धीरे आती हुई और कौन बनेगा चैंपियन इसके लिए संघर्ष बीच मैदान पर चलता हुआ। दौर की शुरुआत गेंदबाजी में यहाँ पर देखिए रवि शेठ पाटिल यहाँ पर साइन करते हुए इस चेक के ऊपर ये दिखाया जाएगा यहाँ पर स्क्रीन बोर्ड के ऊपर, क्योंकि अब अंतिम दौर आ चुका है गेंदबाजी में। तब्दील संजय कोहली गेंदबाजी में आते हुए बैकफुट जाकर इस गेंद को खेला, खिलाड़ी बात से मौजूद लॉन्ग से गेंद का फील्ड का मुआयना करेंगे। बहुत ही शानदार फील्ड का मुजाहरा, गुड थ्रो। ये देखिए हर गेंद की चीखों से गूंज रहा है मैदान, मोटिवेशन किया जा रहा है, क्योंकि ये होना जरूरी है। जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर प्रतियोगिता देख पा रहे रवि शेठ पाटिल, इनको भी स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है। सम्मान हमारे प्रीतम जी म्हात्रे भी इस मैच का लुत्फ उठा रहे, साथ साथ हमारे 12 पाटिल साहब, साथ साथ हमारे निश्चित तौर पर हमारे अरुण दापुरकर भी इस मैच का लुत्फ उठाते हुए। बहुत ही शानदार ये लम्हा रहा, ये पल रहा। ऑफ साइड में गए लोग, आपके ऊपर से खेल दिया, खिलाड़ी मौजूद और यहां से मिलेगा एक और विकेट। बहुत ही बढ़िया शानदार गेंदबाज का प्रश्न करते हुए एक और विकेट। यस रिवाल सर, नक्कीच मच्छिंद्र सर, 5 टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर दिलं जातं आहे। परंतु आप्पासाहेब डांगे यांनी लावलेलं पारितोषिक 3 विकेट घ्या 2000 रुपये, 3 षटकार मारा 2000 रुपये, 3 चौकार मारा 2000 रुपये आणि 3 डॉट चेंडू फेका 1000 रुपये अप्पासाहेब डांगे यांच्या वतीनं। फिर से जिक्र करेंगे यहाँ पर हमारा 10 साल का क्रिकेट का तजुर्बा कमेंट्री का। जहां तक सवाल है कम रनों का, कम रनों में मुकाबले काफी बड़े होते हैं और उसी के कार पर चलता मुकाबला। ज्यादा जल्दी इस मुकाबले को फिनिश करने की और 2 सदमे मिले यहाँ पर। इस समय बल्लेबाज के पारिकांत होता हुआ, दूसरा सदमा पेटाली टीम को मिलता हुआ और शुरुआत अच्छी नहीं मिली पेटाली टीम को पहले ओवर के बाद मैच 6 रन मिले और यहां से मुकाबला काफी बड़ा बनता नजर आ रहा है। दिवाली के दर्शक इस मैदान के ऊपर खुशी का इजहार करते हुए चीखों से गूंज रहा है मैदान, तालियों की बोछार से गूंज रहा है मैदान यहाँ पर, क्योंकि ये लम्हा अंतिम रहेगा, ये पल अंतिम रहेंगे और 365 दिन फिर एक बार हमें इंतजार करना होगा इस आरके ट्रॉफी का और रवि शेठ पाटिल इनके जन्मदिन का।
और की शुरुआत काफी शानदार संजय की गेंदबाजी, गेंद बिट्टू के पीछे यहाँ पर जोश जुनून जज्बा कायम मैदान के ऊपर। बहुत ही शानदार प्रतियोगिता और बहुत ही शानदार मेगा फाइनल का मुकाबला। हर गेंद के ऊपर चीखों से गूंज रहा है मैदान, हर गेंद के ऊपर यहाँ पर चीखों ताने से गूंज रहा है मैदान। इसे कहते हैं मेगा फिनाले। बहुत ही बड़ा मुकाबला। 40 रन का लक्ष्य पेटाली टीम इस मुकाबले में क्या जीत पाएगी या फिर दिवाली टीम जीत का जश्न मनाकर चैंपियनशिप मना पाएगी? ये बड़ा मुकाबला है और दोनों टीमों के लिए यहाँ पर मुकाबला संघर्ष भरा बनता नजर आ रहा है। बहुत ही अच्छी गेंदबाजी संजय, इस समय नफीतुली गेंदबाज करते हुए बल्लेबाज को रोक लगाने में कामयाब होते हुए। और ये देखिए बढ़िया शॉट, ज्यादा देर नहीं रुका सकता बल्लेबाज को। और यह यहाँ पर बहुत ही बढ़िया शानदार छक्का। नक्कीच मच्छिंद्र सर, आपण पाहिलं तर विलास घरात यांच्याकडनं लावलेलं 1000 रुपयाचं बक्षीस इथे मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल। पेटाली संघाच्या प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि विलास घरात यांचं बक्षीस इथे मात्र पटकावलं जातं आहे या फलंदाजाच्या माध्यमातून। निश्चित है रिवाज से हेमंत केनी को अपने रोक पाक सकते। अब सब्र का इंतजाम हो गया, अब सब्र छोड़ दिया उन्होंने, बल्ले का फेस खोला, जानते दबाव के ऊपर दबाव बरकरार किया जा रहा है और ऐसे में मैदान के ऊपर बरस रहे। अब हेमंत केनी के बल्ले से दबा दंदनादा छक्का, जवाब दिया पर कड़ा जवाब दिया इस समय संजय कोहली को। शानदार छक्का, एक और बढ़िया शॉट, लेकिन इस बार नाकाम, खिलाड़ी मौजूद और यहां से बनेगा विकेट नंबर तीसरा, सबसे बड़ा विकेट। हेमंत केनी मैदान से बाहर, लौटना होगा हेमंत को और जश्न मैदान के ऊपर दिवाले के दर्शकों का। क्या मुकाबला पर, बहुत ही शानदार मुकाबला। रात के ठीक 1:14 और ये सुहाना सफर, लेकिन ये सुहाने सफर में चले गया पर खतरनाक मुकाबला। काफी शानदार माहौल यहाँ पर, बिल्कुल आसमान साफ सुथरा, चांद बिल्कुल हमारे सर के ऊपर है, चांदियां नजर नहीं आ रहे, काफी साफ सुथरा आसमान और मुकाबला काफी बड़ा बीच मैदान के ऊपर। देखील मच्छिंद्र, आपण पाहू शकाल उसाटणे आणि वाकलन स्पर्धेतला हिरो मालिकावीर बाईकचा मानकरी हेमंत केनी मात्र इथे मैदानातून बाहेर येतोय। फार मोठा धक्का असेल। निश्चित रिवाज सर, हर गेंद के ऊपर चौका छक्का लगाने की कोशिश की यहाँ पर हेमंत ने, लेकिन हर दिन दसरा दिवाली नहीं होती, कभी कभी अमावस की रात भी होती है और यहाँ पर हर गेंद के ऊपर चौके छक्के नहीं लगते क्योंकि गेंदबाज भी 100% वापसी करने की क्षमता भी रखते हैं। यहाँ पर हेमंत केनी मैदान से बाहर, अब जिम्मेदारी पड़ चुके बल्लेबाजों की, लेकिन हौसला अफजा किया जा रहा है यहाँ पर गेंदबाजों का। बहुत ही शानदार मुकाबला, इसे कहते हैं ग्रैंड फिनाले। 40 रन का लक्ष्य पार का दूसरा ओवर का समापन हो चुका है। अब जीत के लिए 18 गेंदे बचे और जीत के लिए 27 रन की आवश्यकता। पिछला मुकाबले की यादों को ताजा किया पर पेटाली टीम ने वही मुकाबला बीच मैदान पर संघर्ष करता हुआ 18 गेंदे और जीत के लिए महज अब जरूरत है 27 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक और बड़े पैमाने पर यहाँ पर मेहमान इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए। 18 गेंदे 27 की आवश्यकता, बड़ा मजा आएगा मुकाबले में। ये देखिए परहेज की गेंदबाजी, शोल्डर का बहुत ही शानदार इस्तेमाल करते हुए अंपायर का इशारा पर वाइड का इजहार किया, थोड़ी सी दिशा से भटके यहाँ पर और अंपायर ने इशारा किया पर जिस प्रकार गेंद को गैदर किया वही देखा पर अंपायर ने और पैनी निगाह से अंपायर ने इशारा किया पर वाइड का इजहार किया। 1 रन यहां से अतिरिक्त मिलेगा, रनों की रफ्तार बढ़ती हुई अब समीकरण तब्दील होता 18 गेंदे और 26 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में क्योंकि दोनों बड़े टीमें मैदान के बाद संघर्ष कर रही है। चैंपियन का सवाल है यहाँ पर 1,50,000 धनराशि का भी सवाल है और चैंपियन बनना बेहद जरूरी है। और दी विकेट, ये देखिए यहाँ पर ऑन साइड में गेंद को खेल जाए खिलाड़ी बाज से मौजूद स्क्रीन के सामने, जब तक गेंद को फील किया जाए समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। हर गेंद के ऊपर तालियां, हर गेंद के ऊपर चीखे। क्या मुकाबला है यहाँ पर, बढ़िया मुकाबला, बढ़िया दर्शक और बड़े पैमाने पर मुकाबले का समापन भी होगा। 40 की आवश्यकता, दूसरा ओवर समाप्ति के बाद तीसरे ओवर का समापन करने के लिए बिल्कुल तैयार है पर परेश कोहली जिन्होंने प्रभावित किया था पहले ओवर में 6 रन देकर उन्होंने एक सफलता भी बड़ी अर्जित की थी। तो देखना किसमें कितना दम है और कौन पानी कम है। जो जीता वो चैंपियन, जो हारा वो रनर मैदान के ऊपर होगा। अब इस समीकरण मैदान के ऊपर बड़ा बनता नजर आ रहा है और मुकाबला भी काफी बड़ा नजर आ रहा है बीच मैदान के ऊपर। परेश की अगली गेंद साइड नंबर, बल्लेबाज तैयार, ऑफ साइड में जाकर बैकवर्ड में जाकर इस गेंद को कट कर दिया। खिलाड़ी मौजूद यहाँ पर थर्ड मैन रीजन में, लेकिन एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा बल्लेबाज को। 1 रन के साथ यहाँ पर रनों की रफ्तार बढ़ती हुई। कितना संघर्ष कर रही है पेटाली टीम, रनों के लिए तरस रही है। जिस तरह से पानी से मछली तड़पती है उसी तरह तड़प रही है टीम बल्लेबाज यहाँ पर रनों के लिए। ये क्रिकेट का महासंग्राम मैदान पर हम देख पा रहे हैं। इसे कहते हैं क्रिकेट का नशा, इसे कहते हैं क्रिकेट का खुमार और इसे कहते हैं चैंपियन बनने की तमन्ना। मजा आएगा मुकाबले में रिवाल जी क्योंकि दोनों बड़ी टीमें मैदान के ऊपर खेल कर रही है और मुकाबले का रुख यहाँ पर 7वें आसमान पर है। बेताबी यहाँ पर लगातार बढ़ती नजर आ रही है। परेश की अगली गेंद
बैकफुट पर जाकर गेंद को अंतिम मोमेंट में बल्ले का फेस खोला, वेट एंड वॉच क्रिकेट, निगाहें पैनी रखी और यहां से मिलेगा महज 1 रन। जितना इक्का दुक्का से रन बनेंगे इतना दबा होगा मैदान के ऊपर। लगातार स्कोर बोर्ड बढ़ता हुआ, जीत के लिए अब समीकरण तब्दील होता नजर आ रहे हैं। बच्ची भी गेंदे 15 और जीत के लिए 23 रन की आवश्यकता। दोनों गेंदों के बीच के फासले की बात करें तो इतना बड़ा फासला नहीं है, 8 का फासला है। अब मेहनत करनी होगी दिवाली टीम को, क्योंकि मुकाबला पेटाली के पक्ष में ज्यादा नजर आ रहा है, क्योंकि अक्सर मुकाबला बल्लेबाज के फेवर में माना जाता है क्रिकेट की दुनिया में। परेश की अगली गेंद बल्ले का बाहरी किनारा और ये देखिए शानदार यहां पर इस्तेमाल किया था, अपने बॉडी का बैलेंस किया था, लेकिन कैच को नहीं ले पक पाया। पर क्या जान झोंकी यहां पर मैदान के ऊपर। इसे कहते हैं जहांबाज खिलाड़ी, इसे कहते हैं जिगरबाज खिलाड़ी। जान दांव पर लगा रहे अपने टीम के लिए, क्योंकि टेनिस विश्व का क्रिकेट अपने गांव के लिए खेला जाता है, अपने गांव की प्रतिष्ठा के लिए खेला जाता है। मुकाबला यहां पर काफी बड़ा रन बनता नजर आ रहा है। जीत के लिए समीकरण बनता हुआ, बच्ची हुई गेंदे 14 पर और जीत के लिए यहां पर 15 गेंदों में 23 का समीकरण था। लगातार मुकाबले में बेताबी बढ़ती हुई और तीसरा ओवर प्रगति पर जान दांव पर लगा रही है इस समय गेंदबाज, और उतनी जान दांव पर लगा रही है फील्डर। यहां पर ये देखिए ऑन साइड में खेलने का इरादा, गेंद जा रही है फाइनल के रीजन में, एक और यहां पर डाई लगा, लेकिन गेंद जा रही है डीप फाइनल के रीजन में, और ये किस्मत का चौका मिलता हुआ, रन में रफ्तार बढ़ती हुई। और देखिए परेश यहां पर सर हाथ पर रखकर अफसोस जता रहे, कई खिलाड़ी अफसोस जता रहे, लेकिन गेंद सीमा पर किस्मत का चौका। मजा आएगा मुकाबले में, इसे कहते हैं ग्रैंड फिनाले। इससे पहले भी सेमीफाइनल का मुकाबला देखा, पूरा पैसा वसूल मुकाबला हुआ, और यह मुकाबला भी पूरा पैसा वसूल होगा, इसमें कतई संदेह नहीं है। दिल को दहलाने वाला कशमकश हिरतंगीज मुकाबला बीच मैदान पर हम देख पा रहे हैं। कितना संघर्ष रिवाल सर इस मुकाबले में, इसे कहते हैं क्रिकेट का संघर्ष, इसे कहते हैं क्रिकेट की जीत के लिए यहाँ पर तरसना, इसे कहते हैं यहाँ पर जीत की तड़प। क्या जुनून है, क्या जज्बा है, हर एक खिलाड़ी यहाँ पर कफन बांधकर मैदान पर उतरे और जीत यहाँ पर करने के लिए बिल्कुल संघर्ष जारी है। मजा आएगा मुकाबले में, क्योंकि दोनों टीमें मैदान के ऊपर संघर्ष करें मैदानी जंग में। ये देखिए बल्ले का बाहरी किनारा, गेंद जा रही विकेट कीपर के पीछे। अब यहां से बनेगा विकेट नंबर, तीसरा विकेट नंबर यहां से बनेगा। बच्ची भी गेंदे 13 और जीत के लिए समीकरण बनेगा यहां पर 12 गेंदे और 18 की आवश्यकता। क्या कहेंगे रिवाज सर, मुकाबला काफी बड़ा यहाँ पर, लेकिन लगातार विकेटों का सिलसिला जारी है, गेंदबाजी मुफान पर चल रही है और उतनी शानदार फील्ड का मुजाहरा। 12 गेंदे 18 रन, बड़ा मजा आएगा मुकाबले में। बिल्कुल बिल्कुल मचिंदर सर, मेरे को तो ये लग रहा है कि ये मैदान है कि समुंदर, हर खिलाड़ी समुंदर में छलांग लगा रहे, हर खिलाड़ी एक एक गेंद को रोकने को पूरी तरह से यहीं पे प्रयत्न कर रही है। बिल्कुल मैं सराहना करूंगी इस फील्डर की। निश्चित तौर पर रिवाज सर यहाँ पर सराहना करेंगे हम सभी खिलाड़ियों की, जिस तरह से जान झोंकर डाला जा रहा है, यहाँ पर डाई लगा जा रही है, सबको दाव पर लगा जा रहा है मुकाबला जीत के लिए। 12 गेंदे 18 रन। अब कौन बनेगा चैंपियन, क्योंकि जो जीता वो चैंपियन, जो हारा रनर बनेगा। लेकिन चैंपियन बनना बेहद जरूरी है, क्योंकि अर्किड ट्रॉफी, इस ट्रॉफी को किसने उठाया ये कल सवाल पूछा जाएगा, न बल्कि रनर कौन बना ये सवाल पूछा जाएगा। क्योंकि पहले हम बात करेंगे यहां पर चांद पर जाने वाला पहला नील आर्मस्ट्रांग हमें पता है, लेकिन दूसरे का पता नहीं होता। पहला हमारा निश्चित राकेश शर्मा भारत की ओर से चांद पर गए, दूसरे का आता पता नहीं होता, इसलिए चैंपियन बनना बेहद जरूरी मैदान के ऊपर। अब चैंपियन बनने के लिए संघर्ष बीच मैदान के ऊपर, आग लगी मैदान के ऊपर, बीच मैदान के ऊपर। इतना बड़ा मुकाबला इस रात के ठंडे मौसम में काफी खतरनाक सफर चलता है बीच मैदान के ऊपर। अब कदम कदम पर खतरे को महसूस करते हुए 1:21 और ये रात में चलता हुआ बहुत ही ये सुहानी रात, ये सुहाना सफर, लेकिन सफर खतरनाक बन चुका मैदान के ऊपर। 12 गेंदे 18 रन, जो जीत के लिए यहाँ पर दूरी पार करनी है यहाँ पर बल्लेबाजों को और गेंदबाजों को। किसमें कितना दम है, मजा आएगा मुकाबले में, क्योंकि जो जीता वो चैंपियन, जो हारा मैदान के ऊपर रनर। क्योंकि ऐसा मौका फिर कहां मिलेगा, ऐसे मौके बार बार नहीं मिलते, क्योंकि 365 दिन 32 टीमों में शरीक होकर यहां तक पहुंचना और इस मुकाम पर पहुंचना आसान बात नहीं। मैदान के ऊपर, मैदान में मानो आग लग चुके हैं और मुकाबला काफी कशमकश बनता नजर आ रहा है मैदान के ऊपर। इसे कहते हैं कांटे की टक्कर, इसे कहते हैं बड़ा मुकाबला। जब खेलने वाला आपके सामने बड़ा हो तो मजा आता है खेल का। यहाँ पर 12 गेंदे 18 की आवश्यकता। गेंद यहाँ पर निकलती हुई, बल्ले के पल्ले से निकलती हुई गेंद पिट्टू के पीछे गेंद को फील किया गया। इस समय बल्लेबाज के पास 1 रन की आवश्यकता बिल्कुल यहाँ पर पूरी की जाएगी। बच्ची हुई गेंद 11 और जीत के लिए 17 रनों की अभी भी आवश्यकता। हर गेंद में चीखे गूंज रहे मैदान के ऊपर,
हर गेंद के ऊपर मोटिवेशन किया जा रहा है, तालियों की गूंज यहाँ पर सुनाई दी जा रही है। और 11 गेंदें 17 की आवश्यकता। क्या मुकाबला, ग्रैंड फाइनल इसी प्रकार खेले जाते हैं और दोनों टीमें सब कुछ दांव पर लगाकर मुकाबला जीतने की यहाँ पर जी जान मेहनत करती हुए, लेकिन किसके पक्ष में जीत दर्ज की जाएगी, किसके दरवाजे पर जीत दस्तक देगी, कौन सी टीम इस मैदान के ऊपर जीत की दहलीज के ऊपर होगी, ये तो आने वाला समय तय कर पाएगा। बची हुई गेंदें 11 और जीत के लिए 17 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला और सांसों को रुकाने वाला, हर वक्त पसीने से दरबदर करने वाला, ये चर्चा का विषय बनता मुकाबला। काफी बड़ा मुकाबला, मजा आएगा क्योंकि खेलने वाला भी बड़ा है और यहाँ पर खिलाने वाला भी बड़ा मैदान के ऊपर। मुकाबले को स्पीड अप करना आपको, क्योंकि समय बर्बाद न कीजिए, क्योंकि दोस्तों हम लगातार 3 महीने डे नाइट टूर्नामेंट कर रहे हैं, हम भी थकान महसूस कर रहे हैं, डीजे का इस्तेमाल नहीं हो रहा है यहाँ पर, हम भी थकान महसूस कर रहे हैं, क्योंकि कल हमें डोंबिवली में फिर एक बार सुबह 8 बजे पहुंच रहा है। तो गुजारिश करेंगे मुकाबले को स्पीड अप करना है, दर्शकों को भी यहाँ पर घर पे जाना है, क्योंकि 5 रातें दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे मैदान के ऊपर। जीत के लिए समीकरण बनता हुआ बिगड़ता नजर आ रहा है। अब समीकरण यहां से बनेगा, जीत के लिए 11 गेंदें और समीकरण बनेगा यहाँ पर 17 रन की आवश्यकता। 1,50,000 धनराशि और सबसे बेहतरीन खूबसूरत ट्रॉफी। यहां पर संजीव नाइक साहब ने जिक्र किया था कि इस ट्रॉफी को लेने के लिए आपको ट्रक लाना पड़ेगा। इतनी बड़ी आर्किड ट्रॉफी इस मंच के ऊपर, काफी खूबसूरत ट्रॉफी मंजार के ऊपर, और इस ट्रॉफी के लिए चलेगा ये मुकाबला, बड़ा मजा आएगा। 10 गेंदें 17 की आवश्यकता। ये देखिए गेंद को टैप करने की कोशिश, अंतिम चरण में यहाँ पर बल्लेबाज को चकमा दिया और ये देखिए फिर एक बार डॉट गेंद के ऊपर छींके गूंज रही है। बहुत ही बड़ा मजा आ रहा है मुकाबले में। हर गेंद नया समीकरण, हर गेंद मैदान के ऊपर कई सवाल उठ रहे हैं और मुकाबला धीरे धीरे आगोश में करने की कोशिश दीवाले टीम यहां पर कर रही है। सब कुछ दांव पर लगा रही है पेटा टीम इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन क्या जीत उनके दस्तक देगी दरवाजे पर, ये तो आने वाला समय तय कर पाएगा। जबरदस्त मुकाबला, सांसों को रुकाने वाला, दिल को दहलाने वाला, ये कश्मकश रितंगीज मुकाबला और पूरा पैसा वसूल मुकाबला बीच मैदान पर। और द विकेट, बढ़िया शॉट, लेकिन इस टाइमिंग में इस टाइम खिलाड़ी वहां से मौजूद और यहां से अंतिम शॉट दौर पर यहां पर कैच को लपका, नहीं लपक पाया, पर 2 रन यहां से मिलेंगे। दबाव है मैदान के ऊपर, दबाव और दबाव, सिर्फ दबाव मैदान के अंदर। और यहां से बची भी गेंदें 10 और जीत के लिए 9 गेंदें और 15 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, जिस कैच को छोड़ा लगता है यह कैच टर्निंग पॉइंट भी बन सकता है इस मुकाबले का। 9 गेंदें 15 रन, जिस बल्लेबाज का कैच छोड़ा आपने वो जबरदस्त बल्लेबाज है, कभी भी मुकाबले का नक्शा बदलने की ताकत रखने वाले जिगरबाज खिलाड़ी मैदान पर है, जिसका यहां पर कैच छोड़ा। कितना भुगतान करना होगा इस कैच का, ये तो आने वाला समय तय कर पाएगा। 9 गेंदें और जीत के लिए 15 की आवश्यकता। ये देखिए फुल टॉस गेंद और यहां पर करारा जवाब, इस कैच को छोड़ा, इसका जवाब दिया पर पलटवार, गेंद सीमा पार, शानदार छक्का, बहुत ही शानदार बड़ा छक्का। यह छक्का मैदान के ऊपर महंगा पड़ेगा, क्योंकि क्या छोड़ा आपने और इसका जवाब मिलेगा यहां पर मैदान के ऊपर। मचिंद्र पकड़ो कैच और जीतो मॅच, टेक द कॅच विन द मॅच। ही झेल किती महत्वाचा असतो या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या झेल नंतर आलेला हा कणकणीत षटकार। निश्चित तौर पर यहाँ पर चौथे नंबर के बल्लेबाज ऋतिक मैदान के ऊपर आप जीत के लिए बताएंगे। समीकरण यहां से बनेगा, बची हुई गेंदें 8 और जीत के लिए महज 9 रन की आवश्यकता। 8 गेंदें 9 रन, सांसों को रुकाने वाला, दिल को दहलाने वाला मुकाबला, दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला और चर्चा का विषय बनता मुकाबला। मानो मैदान पर आग लगी हो, इस सिकुड़ती ठंडी में मैदान के ऊपर मुकाबला ये काफी कश्मकश बन चुका है। बहुत मजा आ रहा है मुकाबले में। 8 गेंदें 9 रन की आवश्यकता। क्या होगा मैदान के ऊपर, हर पल बेताबी बढ़ेगी, क्या होगा जवाब अगले गेंद के ऊपर, हर पल बेताबी बढ़ रही है, कई सवाल उठ रहे हैं मुकाबले में। 8 गेंदें 9 की आवश्यकता। ये देखिए एक और बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग और गेंद सीमा पार, देखते रह गए खिलाड़ी और गेंद उनसे निकलती हुई सर के निकल से एक और शानदार छक्का। मुकाबला खुला हो चुका है और ऋतिक ने इस मुकाबले को खुला किया। एक कैच काफी महंगा पड़ेगा यहाँ पर, टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच, और ऋतिक के लिए तालियों की बौछार। मुकाबला खुला किया यहाँ पर। अब समीकरण यहां से तब्दील होता नजर आ रहा है। बची हुई गेंदें 7 और जीत के लिए महज 3 रन की आवश्यकता। ऋतिक की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी। विलास जिगरदीन की ओर से 3000 का इनाम दिया जाएगा यदि छक्का लगाएंगे यहाँ पर और मुकाबला भी फिनिश कर सकते हैं यहाँ पर ये बल्लेबाज। ये देखिए इलेक्शन से बाहर गेंद, अंपायर को गुमराह करने की कोशिश, लेकिन अंपायर ने कहा ओवर की समाप्ति और यहां से बनेंगे 6 गेंदें 3 रन की आवश्यकता। रिवाल्सर छोड़ा हुआ कैच। हाल ही में जो बदलापुर में प्रतियोगिता हुई, इस प्रतियोगिता में नावा
बनाम वाकलन के बीच में मुकाबला हुआ और केतन महात्रे का कैच छोड़ा पहले ओवर में वैष्णव के चौथे गेंद के ऊपर। उसके बाद केतन ने वहां पर रन बरसे और 2 गेंद में 9 रन की आवश्यकता थी और केतन ने 2 छक्के लगाए और मुकाबले को जीता और नाहवा टीम खून के आंसू रही वहां पर। एक कैच कितना अहम होता मैदान के ऊपर और ये ऋतिक का कैच दिवाली टीम को 365 दिन सोने नहीं देगा यहां पर कैच। अब जीत के लिए 6 गेंदे और 3 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। अब मुकाबले में अभी भी दमखम बाकी है, लेकिन क्या वो गेंदबाज है यहां पर बल्लेबाज को रोक पा सके? हम हमेशा कहते कि संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग पत्थर को आज भी पूछते क्योंकि विश्वास का लेकिन इंसान नहीं मिलता। सामने मंजिल तो रास्ता मत मोड़ना, जो मन में ख्वाब उसे न तोड़ना। मिलेगी हर वक्त तुम्हें कामयाबी, बस इतना याद रखना कभी हिम्मत ना हारना, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। जीत के लिए 6 गेंदे, अब 3 रन की आवश्यकता। यह मुकाबला अब सनसनी बन चुका है, यह मुकाबला खौफनाक बन चुका है। अंतिम दौर में मुकाबला, किसने सोचा था रिवाल सर कि मुकाबला उस मुकाम पर आएगा? 40 रन का मुकाबला काफी बड़ा बन पाएगा और यह मुकाबला इतिहास के पन्नों के ऊपर सुनहरे अल्फाजों में दास्तान लिखी जाएगी इस मुकाबले की। जीत के लिए 6 गेंदे और 3 रन की आवश्यकता। अभी भी संघर्ष मैदान के ऊपर जारी, लेकिन तारीफ करूंगा ऋतिक केने के, जिनका कैच छोड़ा उसके बाद 2 छक्के लगा यहां पर और मुकाबले को खुला किया। तो परेश, मुकाबले को आपको स्पीड अप करना है। आयोजकर्ताओं से आपको गुजारिश है, क्योंकि आयोजकर्ता हमारे प्रीतम म्हात्रे साहब भी रुके हैं प्रेशर सेरेमनी के लिए। हमारे रवि शेठ भी है यहां से। और ये देखिए ऑन द टॉस के लिए खिलाड़ी मौजूद। अभी भी मुकाबले में संघर्ष, लेकिन छोड़ा हुआ कैच। यहां भी मुकाबले में कैचेस छोड़े जा रहे हैं, दबाव है मैदान के ऊपर, गलती के ऊपर गलतियां दोहरा जा रही है। ये देखिए एक्शन रिप्ले में किस प्रकार है कैच रहा और यहां से अब बनेंगे 5 गेंदे। जीत के लिए 2 रन की आवश्यकता। अब आसान सा मुकाबला। 1,50,000 धनराशि और काफी बेहतरीन ट्रॉफी। ऐश्वर्या राय से भी खूबसूरत ट्रॉफी मैं कहूंगा, इतनी चमचमा रही है ट्रॉफी और इस ट्रॉफी के ऊपर नाम लिखा जाएगा। कौन से टीम का पर चैंपियन कौन बनेगी? 365 दिन फिर एक बार हमें इंतजार करना पड़ेगा इस ट्रॉफी के लिए। इतना यादगार सफर इस प्रतियोगिता का समापन होता हुआ। क्या समय है, क्या पल है यहाँ पर। रात समा है, रात का समा पर सुहानी रात और सुहाना सफर, लेकिन खतरनाक सफर बन चुका है मैदान के ऊपर। अब बच गए 5 गेंदे और जीत के लिए महज 2 रन की आवश्यकता। अच्छी गेंद, अभी भी संघर्ष जारी मैदान के ऊपर, अभी भी रनों की रोक लगाने की कोशिश की जा रही है। क्या यह मुकाबला यहां पर टाई होगा या फिर जीता जाएगा या फिर मुकाबला अंतिम दौर में चलेगा? यदि यहां से मुकाबला अंतिम दौर में चलेगा तो कई दर्शकों का बीपी बढ़ेगा यहां से, और जिनको यहां पर हार अटैक है उनका अटैक भी आ सकता है मैदान के ऊपर। इतना बड़ा मुकाबला मैदान के ऊपर। हमारे गुरुजी भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। स्वागत है गुरुजी आपका भी। 5 रातों में काफी बड़ा योगदान दिया इस प्रतियोगिता में। अब बच्ची भी गेंदे 4 और जीत के लिए 2 रन की आवश्यकता। अभी भी मुकाबले में सनसनी कायम है, अभी भी मुकाबला खौफनाक बनता नजर आ रहा है। सेगमेंट ऋतिक, और इसी के साथ जीत की मोहर लगेगी या नहीं है, और यहां से बनेगी यहां पर जीत। और एक और कैच छूटा पर और जीत के दावेदार पर चैंपियन बनी है। कैच पकड़ ले, बिल्कुल कैच पकड़ा है यहां पर। बहुत ही शानदार कैच, देरी हो चुके हैं इस कैच को। यदि ये कैच इससे पहले लपका जाता तो ना वो 2 छक्के आते थे, ना ये मुकाबला इस प्रकार होता। लेकिन रिवाज सर हमेशा कहते हैं क्रिकेट में अगर मगर किंतु परंतु इन अल्फाजों के लिए कोई जगह नहीं है। इन अल्फाजों को केवल शेर और शायरी की दुनिया में जगह है, क्रिकेट में कोई यहां पर जगह नहीं है। शानदार समापन किया पर ऋतिक ने, लेकिन अभी भी संघर्ष जारी है। बची हुई गेंदे 4 गेंदे बची है, 3 गेंदे बची और 2 रन की आवश्यकता। 3 गेंदे 2 रन, क्या मुकाबला। सोचो आने वाली गेंद यदि डॉट जाएगी तो क्या माहौल होगा मैदान के ऊपर। 3 गेंदे 2 रन की आवश्यकता, क्या मुकाबला यहां पर। इसे कहते हैं पैसा वसूल मुकाबला। निश्चित रिवाल सर आपने गजनी फिल्म देखी होगी, जिसमें आमिर खान हर 15 मिनट में अपनी याददाश्त खोते थे, लेकिन आने वाले 15 साल तक दर्शक कभी भी नहीं भूल पाएंगे इस मुकाबले को। इतना बड़ा मुकाबला मैदान के ऊपर। हमारे रवि शेठ भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। आरके ट्रॉफी का यहाँ पर शानदार समापन, और आरके ट्रॉफी का समापन काफी शानदार होगा क्योंकि रवि शेठ पाटिल काफी बड़ा नाम है और बड़ा मुकाबला और बड़ी प्रतियोगिता पर, जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर इस प्रतियोगिता का आयोजन हम देख पा रहे हैं। बची हुई गेंदे 3, अभी भी 2 रन की आवश्यकता। क्या मुकाबला यहाँ पर। सोचो आने वाली गेंद डॉट जाएगी तो क्या होगा मैदान के ऊपर। जबरदस्त मुकाबला, इसे कहते हैं ग्रैंड फिनाले। इसी प्रकार खेले जाते हैं। कोई भी टीम इस मैदान के ऊपर घुटने टेक के लिए विवश नहीं है। दोनों टीमों की जीत यहाँ पर बिल्कुल मुकम्मल करके तैयार है, लेकिन जीत किसके दरवाजे पर दस्तक देगी। 3 गेंदे 2 रन, किसके मस्तक पर दस्तक होगी मैदान के ऊपर। जीत की दस्तक होगी।
ये देखिए बल्ले का भारी किनारा, फिर एक बार खराब फील्डिंग और इसी खराब फील्डिंग के कारण समापन हुआ यहाँ पर इस मुकाबले का और चैंपियन बनी यहाँ पर पेटाली टीम। बहुत बहुत बधाई, रनर बनी यहाँ से बिल्कुल दिवाले टीम, आपको भी बहुत बहुत बधाई। रिवाल सर, नक्कीच अतिशय चांगला सामना आपण पाहिलात, रोमहर्षक सामना, अगदीच हृदयाची ठोके वाढवणारा शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला, परंतु काय चुकलं, झालेल्या चुका मात्र इथे या दिवाले संघाला शेवटच्या आजच्या रात्रीपर्यंत नक्कीच आठवतील, सोडलेले झेल। तर नक्कीच विलास घरात यांनी तब्बल 3 षटकारांसाठी बक्षीस, हेमंत केनी आणि ऋतिक या 2 खेळाडूंना 3000 रुपयाचं बक्षीस इथे आमच्याकडे जमा केलेलं आहे।